राजकारणात कधी कोणाचा सूर बदलतो तर कधी शब्दांचा टोनही संपूर्ण समीकरण बदलून टाकतो। मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात ज्वलंत विषय आणि आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा दुफळी झाल्याचं चित्र आहे। एकीकडे अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ ओबीसींच्या आरक्षणासाठी ठाम उभे आहेत, त्यांना प्रफुल्ल पटेलांची देखील साथ आहे, तर दुसरीकडे अजितदादा पवार यांनी भुजबळ यांना स्पष्ट ताकीद दिल्याची चर्चा आहे। मग या वादातून नेमकं बाहेर काय येतंय, राष्ट्रवादीचं अंतर्गत गणित पुन्हा एकदा बिघडतंय का, या सगळ्याचं विश्लेषण आपण आज करणार आहोत। नमस्कार, मी सायली नरोडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा नवा नाहीये। गेल्या अनेक दशकांपासून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्यावं अशी मागणी ही सातत्यानं होत आली आहे। सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर दिलेली स्थगिती आदेश आणि त्यानंतरची सामाजिक आणि राजकीय हालचाल यांनी हा मुद्दा अधिकच तीव्र केलाय। याच दरम्यान ओबीसी आरक्षणालाही न्याय द्यावा ही मागणी जोर धरू लागली आहे। या दोन मागण्यांच्या ताणातच राजकीय ओळखीचं समीकरण हे निर्माण झालंय। एकीकडे मराठा समाज तर दुसरीकडे ओबीसी समाज आणि याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन दिशांना खेचली जाऊ लागलेली दिसतीये। भुजबळ यांनी ओबीसीसाठी घेतलेला ठाम पवित्रा पाहून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील त्यांच्या सुरात सूर मिळवला आहे। पटेल यांनाही ओबीसीचा मोठा वर्ग आपल्या पक्षापासून दुरावू नये असंच वाटतंय, म्हणूनच भुजबळांना पटेलांनी साथ दिल्याचं बोललं जातंय। मात्र अजितदादांनी भुजबळांची थेट शब्दात कान उघडणी केली असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे। त्यांचं म्हणणं असं होतं की भुजबळांची ही काही नवीन भूमिका नाहीये, भुजबळ नेहमीच अशा प्रकारे बोलत आले आहेत, पण आता पक्षाने संयमाने काम करावं। अजितदादांनी जरी ही टिप्पणी सौम्य स्वरात केली असली तरी संदेश हा स्पष्ट होता, पक्षातील शिस्त आणि सार्वजनिक वक्तव्य यामध्ये सीमा ओलांडली जाऊ नये। राजकीय पातळीवरती याचा अर्थ भुजबळ आता थोडे पक्षीय चौकटी बाहेर आहेत आणि त्यांना आता समज देणं आवश्यक आहे। आता प्रश्न उभा राहतोय, राष्ट्रवादीच्या आत दोन गट स्पष्ट दिसतायत का? एक गट जो ओबीसींच्या भावना जपतोय आणि दुसरा गट जो मराठा समाजाशी संवाद ठेवू पाहतोय। अशा परिस्थितीतच पक्षाचं एकत्रित नेतृत्व टिकवणं अजित पवारांसाठी कठीण ठरतंय का, की प्रफुल्ल पटेल भुजबळ यांचं समीकरण एकीकडे तर अजित पवारांची भूमिका दुसरीकडे, याचं चित्र आणखीन पुढे जाऊन स्पष्ट होऊ शकतं। या वादाचा राजकीय फायदा तोटा दोन्ही दिशांनी होऊ शकतो। ओबीसी समाजात भुजबळांचं वर्चस्व आहे आणि त्यांना विरोध करणं पक्षासाठी नक्कीच धोकादायक ठरू शकतं, पण दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्नही प्रचंड भावनिक आणि तितकाच महत्त्वाचा आहे। त्यात विरोध दिसला तर मराठा मतदार हा नाराज होऊ शकतो, म्हणूनच पक्षाने जाणीवपूर्वक दोन्ही समुदायांशी संतुलन ठेवण्याचा प्रयत्न देखील सुरू केला आहे। समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, अशा वेळी ओबीसी आणि मराठा दोन्ही मतदारसमूह हे कोणत्याही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, म्हणूनच हा वाद पक्षासाठी हानिकारक देखील ठरू शकतो। पण जर तो वाद काळजीपूर्वक नियंत्रित वाद असेल तर तो दोन्ही समुदायांना आपल्याशी जोडून ठेवण्याचं साधन म्हणजेच मीडिया ठरू शकतो। राजकारणात यालाच म्हणतात कॅल्क्युलेटेड कॉन्ट्राडिक्शन। भुजबळ शांत होतील का किंवा ते पुढे आणखीन आक्रमक भूमिका घेतील का, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच, पण सध्याच्या घडीला राष्ट्रवादीच्या आत सामाजिक संतुलनाचं राजकारण सुरू आहे असं म्हणायला हरकत नाहीये। भुजबळांचा आवाज ओबीसींसाठी तर अजितदादा यांची भूमिका मराठा वर्गासाठी, ही दोन्हीही बाजू एकमेकांना संतुलित ठेवत आहे। राजकारणात विचारांपेक्षा मतांचं गणित हे अधिक महत्त्वाचं असतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस सध्या हाच गणिती खेळ खेळते। भुजबळ आणि अजितदादा यांच्या मतभेदात राजकीय धोरण लपलेलं आहे। एकाच पक्षात दोन आवाज पण दोघांचं ध्येय एकच, ओबीसी आणि मराठा समाज दोघांनाही सोबत ठेवून सत्ता समीकरण मजबूत करणं। पण पुढचा काळ ठरवेल, हा इंटरनल वाद हा पक्षाला फायद्याचा ठरेल की धोक्याचा? तुम्हाला काय वाटतं, हा वाद जाणीवपूर्वक केला जातोय का, की भुजबळ आणि अजितदादांची भूमिका खरंच प्रामाणिक आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाई या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।